नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. काळेपडळमधील विठ्ठल बिरुदेव मंदिराच्या प्रांगणात भाजपाचे युवा नेते आमदार योगेश टिळेकर यांचे कट्टर समर्थक बापूसाहेब देवकाते यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य जयंतीचे आयोजन केले होते. यावेळेस नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेवक अतुल तरवडे, नगरसेवक नितीनदादा गावडे, नगरसेवक निवृत्ती बांदल, नगरसेवक प्रशांत भाडळे, नगरसेविका प्राची आल्हाट, नगरसेविका श्वेता घुले, नगरसेविका सुरेखा भाडळे, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देशमुख, माजी सभापती सचिन घुले, भाजपा नेते अमर गव्हाणे, बाळा घुले, संजित सिंग परदेशी, काँग्रेस नेते प्रशांत सुरसे, संजय शिंदे, शेतकरी नेते अमोल तुपे, भगतसिंग कल्याणी, महिला नेत्या नलिनी मोरे, सचिन गावडे, बापूसाहेब शिंदे, मिलिंद वाईकर, ज्ञानेश्वर कारंडे, महेश सूळ, सोमनाथ देवकाते, गणेश सोनटक्के, बाळासाहेब मेटे, अनिल धायगुडे, बाळासाहेब डफळ, बाळासाहेब ढोरमारे, मीना थोरात, अंकुश कोळेकर, शुभम थोरात, शिवा इंगलगे, सत्यवान बनसोडे, पांडुरंग काळे, सागर सलगर, विठ्ठल मदने, महादेव वाघमोडे, पुजारी दामोदर मैदाड, मच्छिंद्र कलोरे, दीपक माने, महादेव निर्मळ, बीरदेव सातपुते, सिद्धार्थ थोरात, प्रथमेश देवकाते, नम्रता बोंदर, अनिल शिंदे, सुरेश मैदाड, राहुल नाईकवाडे, विष्णुभाऊ, विजय गोफणे, संजय देवकाते, माणिक मार्कड, अण्णासाहेब वायकुळे, आकाश दोलताडे, महेश सोळ, बाळू मासाळ, संदीप राऊत, सुभाष फरांडे, सोमनाथ करे, भाऊसाहेब बनगर, राजेंद्र न्हावले, विकास जंगले, ज्ञानेश्वर शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. विठ्ठल बिरुदेव मंदिर परिसरात विकास कामं न झाल्याने भाविकांना नागरिकांना त्रास होत असल्याचे यावेळी कार्यक्रमाचे आयोजक बापूसाहेब देवकाते यांनी सांगितले. यावर पुणे मनपा आणि फुरसंगी नगर परिषदेच्या नगरसेवकांनी पाणी, स्वच्छतागृह, वीज अशा विविध विकास कामांकरता भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन महाआरती घेण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मोफत शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला. नवीन नगरसेवकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. अनुलोम हडपसर भाग, मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, समर्थ युवा फाउंडेशन यांचे आरोग्य शिबिरासाठी योगदान लाभले. जयंती उत्सव यशस्वी होण्याकरता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, बाळूमामा मंदिर मंडळ रामटिकडी, काळेपडळ सर्व सदस्य, युवा नेते, बापूसाहेब देवकाते मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले. पाहूया हा वृत्तांत. दरवर्षी आपण अहिल्यादेवीची 21 तारखेची जयंती झाल्यानंतर त्याच्यानंतर जो रविवार येतो त्या रविवारी आपण कार्यक्रमाचं नियोजन करतो. खूप वर्ष झालं आपल्या भागात मंदिरं झालेत. समाज खूप तळमळीने काम करतोय. थोडा समाज परिस्थिती हाताळणं पण असल्यामुळे काही मंदिराची कामं होऊ शकत नाहीयेत. जेणेकरून मंदिर होऊन आमचं तर 4 वर्ष झालं, पण थोडंसं शौचालय किंवा एक छोटीशी रूम, या छोट्या गोष्टी जर मिळाल्या तर एक लहान गोरगरिबांची लग्न किंवा वाढदिवस जे करण्याची ज्यांची इच्छा असते, छोटे कार्यक्रम करायची, ती पूर्ण मंदिरामध्ये तुमच्या माध्यमातून होईल. अहिल्याबाई होळकरांचं कार्य इतकं चांगलं आहे की त्यांनी फक्त ओढे नाले अडवून पाणी लोकांना उपलब्ध करून देणं ते तर केलं, पण त्यावेळेस फासेपारधी, चोर, गुंड लोक होते, त्यांना त्यांच्या मार्गातल्या बाजूला काढून शेती करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. म्हणजे अशा त्या अहिल्याबाई होळकरांनी चोऱ्या करणाऱ्यांना सुद्धा सुधरवलं, हे असं त्यांचं कार्य होतं. जिने सौख्य सोयी दिल्या भारताला, जरी दुःखिता सुख देई दुजाला, नमस्कार माझा अहिल्या देवींना. या श्लोकामध्ये अहिल्या देवींचं वर्णन केलेलं आहे. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींचं वर्णन करताना असं म्हटलंय की जिने संतती मानिले स्वप्रजेला. भविष्याच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं काम ह्या भागामध्ये आपल्या समाजामध्ये चांगलं करावं अशा पद्धतीच्या बापूला मी शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीच्या निमित्त आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण आजच्या ह्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त खूप सुंदर असं मोफत आरोग्य शिबिर याचं आयोजन केलेलं आहे. मी आयोजकांचे मनापासून आभार मानते आणि खरंच खूप चांगला उपक्रम आपण राबवत आहात. आज त्या आरोग्य शिबिराच्या मार्फत आय टेस्ट असतील, फुल बॉडी हेल्थ चेकअप असेल, ब्लड शुगर असे विविध तपासण्या मोफत आपण करत आहात. येथील सर्व नागरिकांसाठी पुन्हा एकदा जयंतीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे, आणि त्यानंतर कोणत्या मातेचा जास्त गौरव केला जात असेल तर या अहिल्यादेवी होळकरांचा केला जातोय. इतके वर्ष झाले, 300 वर्ष झाले, आणि हा समाज भले धनगर समाजच नाही,
अखंड भारतातील हिंदू समाज या मातेला आजपर्यंत पूजत आलेला आहे. याचं कारण एक की या मातेने केलेलं काम. आज बऱ्याच वक्त्यांनी उल्लेख केला, 12 ज्योतिर्लिंग असेल, काशी विश्वेश्वर असेल, या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं काम या मातेने केलेलं आहे. या ठिकाणी जे काय अडीअडचणी असतील या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. आपण सर्वांनी भरघोस मतांनी श्वेता घोले, निवृत्ती अण्णा बांदल यांना भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून दिलेले. आमचं कर्तव्य आहे की या ठिकाणच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमीच आम्हाला त्या ठिकाणी सांगत राहा. आम्ही नेहमी आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू. आपल्याला ह्याच्या पुढं अशा काही अडचणी आल्या तर तुम्ही आम्ही नगरसेवक म्हणून आम्हाला तुम्ही सांगू शकता. तुमच्या मंदिराला इथं लाईटीचा एक प्रश्न राहिलेला आहे, पण ते काही अडचणीमुळं ते अजून त्याची लांबणी पडलेली आहे. पण त्याच्याच करता सुद्धा आम्ही सगळे मिळून तुम्हाला मदत करू. देव, देश आणि धर्म यासाठी त्यांचं आयुष्य त्यांनी समर्पित केलं. आपल्या पतीच्या निधनानंतर देखील त्या काही प्रथा होती सती जाण्याची, पण त्यांनी आपल्या सासऱ्यांच्या साथीनं या देशाचं भवितव्य काय होईल, एक महिला असून देखील त्यांनी अनेक मंदिरांचं जीर्णोद्धार केलं, लढा दिला आणि आजच्या पिढीला सर्व महिलांना एक मोठा आदर्श त्यांनी निर्माण केला. अहिल्यादेवींचे जे विचार मांडतात, आपल्याकडे जे विचार मांडण्यासाठी लोक येतात, त्यांना जे विचार मांडायचे ते विचार अहिल्यादेवींचे तळागाळात पोचण्यासाठी आपण हे सर्व प्रयत्न केले पाहिजेत. आणि अहिल्यादेवींच्या कामाचं आणि होळकरांच्या जे काम केलेलं आहे होळकर घराण्यांनी, त्याचा इतिहास संपूर्ण भारतामध्ये कसा पोचवला जाईल याचं सगळ्या लोकांना, सगळ्या समाजाने हे करून एकत्र येऊन सगळं काम केलं पाहिजे. तर मी नागरिकांना आवाहन करेन की त्यांनी या जी तपासणी होणार आहे त्यांचा लाभ घ्यावा. याच्यामध्ये सर्व प्रकारचे